प्रणाम मित्रांनो. आज शरद पौर्णिमा आहे. शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणजे समृद्धीचे अधिपती धनदेवता भगवान कुबेर यांचा जन्मदिन. त्यांना वंदन करून मी तुम्हाला एक विशेष संदेश देऊ इच्छितो. गेल्या 25 वर्षांमध्ये माझ्या जीवनामध्ये जी अभूतपूर्व अशी सर्वंकष सर्व प्रकारची क्रांती झाली. यश मिळालं, वैभव मिळालं, ऐश्वर्य मिळालं, प्रसिद्धी मिळाली, सिद्धी लाभली. मित्रांनो, या सगळ्या माझ्या ऐश्वर्याचं, प्रगतीचं, यशाचं, प्रसिद्धी सिद्धीचं, यशाचं श्रेय हे मी धनदेवता भगवान कुबेर यांना देतो. आणि भगवान कुबेरांशी माझी भावपूर्ण भेट घडवून देणाऱ्या स्वर्गचे विधाते, नियंते, शिल्पकार श्री मणिलाल छेडा यांनाही देतो. मित्रांनो, गेले 25 वर्ष मी एका देवतेची, देवाची मनापासून आराधना, उपासना, प्रार्थना जर करत असेन तर ती भगवान कुबेरांची करतो आहे. खरं म्हणजे मी याचं सार्वजनिक असं कधी दर्शन प्रदर्शन केलं नव्हतं. पण ज्या वेळेला स्वर्ग या एका ज्वेलर्स मालिकेचे प्रमुख मणिलाल छेडा यांनी मला त्यांचा सुवर्ण मंदिराचा संकल्प सांगितला आणि तुम्हीही याच्यामध्ये मला सहयोग करा असं सांगितलं. आणि त्या निमित्ताने कुबेर धनदेवतेच्या मी निकट गेलो. त्यानंतर त्या कुबेर मंदिराच्या ज्या जाहिराती ज्या आपण असंख्य पाहिल्या असतील, आज मला वाटतं किमान 10 लाख लोकांच्या घरामध्ये भगवान श्री कुबेरांची प्रतिमा ही आहे आणि ती मणिलाल छेडा यांनी वितरित केलेली आहे. जवळजवळ 10 लाख. आज शरद पौर्णिमेच्या दिवशी मी हा संदेश तुम्हाला या ध्वनी माध्यमातून देतोय, कारण आज मुरबाड शहापूर रोडवर जिथे हे मंदिर उभं राहणार आहे त्या ठिकाणी एक भव्य सोहळा आहे. त्या सोहळ्याला मी उपस्थित आहे. त्यामुळे तुम्हाला हा मेसेज मी ध्वनी माध्यमातून देतोय. मित्रांनो, धन 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 की हो वर्षा अपार, कुबेर करेगा बेडा पार ही जाहिरात आपण एकूण एक चॅनलवर हजारो 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 वेळा ऐकली असेल. वर्तमानपत्रामध्ये असंख्य जाहिराती पाहिल्या असतील. पण तुम्हाला मला आवर्जून सांगावं असं वाटतं की खरोखरच कुबेर उपासनेचा काय लाभ होतो हे इतर कुणाही पेक्षा मी अधिक अधिकारवाणीने सांगू शकतो. याचं कारण हा लाभ मला झालेला आहे. आज मी 75 वर्षाचा आहे. 50 वर्षाचा होईपर्यंत मी पत्रकारितेमध्ये काही विक्रम केले होते. पण त्याचं कुठेतरी एक वेगळं असं रूपांतर
ऐश्वर्यामध्ये, सिद्धी प्रसिद्धीमध्ये, एक ब्रँड होण्यामध्ये, एक ब्रँड होण्यामध्ये व्हावं अशी माझी जी इच्छा होती ती भगवान कुबेरांच्या कृपेनं, आशीर्वादानं पूर्ण झाली. गेली 25 वर्ष मी त्यांची भक्ती करतो आहे आणि माझ्या वाटेतली सारी संकट, अडथळे, जे कोणी माझा मत्सर द्वेष करतात, त्यांचं पारिपत्य, यातलं मला काहीही करावं लागत नाही. ते सगळं भगवान कुबेर माझ्यासाठी करतात, असा माझा अनुभव आहे. या विषयावर अधिक जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कुबेर सुवर्ण मंदिर ही वेबसाईट आहे किंवा मणिलाल छेडा स्वर्ग यांची एक वेबसाईट आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तुम्हाला ही कल्पना नाहीये की आपण आरत्यांच्या शेवटी जी मंत्रपुष्पांजली म्हणतो ती संपूर्ण कुबेराला समर्पित आहे आणि त्या 6 ओळी 2, 2 अधिक 2 या वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या ग्रंथात आलेल्या आहेत. त्या 6 मिळून आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो. ती कुबेराला केलेली वंदना आहे. हे आपल्यापैकी फारच क्वचित कुणाला माहिती असेल. सहजपणाने आपण आरत्या म्हटल्यानंतर म्हणतो, पण आपल्याला माहित नसतं की ही कुबेर वंदना आहे. कुबेर हा धन, वैभव, सौख्य, समाधान याचा अधिपती आहे. देवांचा तो कोषाध्यक्ष आहे, म्हणजे स्वर्गाचा वित्तमंत्री आहे. समृद्धीचं प्रतीक म्हणजे भगवान धनदेवता कुबेर. कुबेर हे शिवभक्त आहेत. कैवल्यनाथ, कैलासाधापती महादेव यांचे ते परमसखा मानले जातात आणि शिवकृपेने त्यांना धनपाल पद प्राप्त झाले. मित्रांनो, आपण तिरुपतीला जे अर्पण करतो त्याची दंतकथा अशी आहे की भगवान विष्णूंनी पद्मावतीच्या शी विवाह संपन्न होण्याकरता तिच्या पित्याला जे धन दिलं त्याच्यासाठी ऋण हे त्यांनी साक्षात कुबेराकडून घेतलं होतं. आणि आजही तुम्ही जे काही अर्पण करता तिरुपती बालाजीला त्याची नोंद कुबेराच्या ऋणफेडीसाठी होते. हे फार कमी लोकांना माहिती आहे. पुराणांनुसार विश्रव हे ऋषी आणि इळाविला ही त्यांची पत्नी यांचे पुत्र म्हणजे कुबेर. आश्चर्य वाटेल, पण रावण, कुंभकर्ण, विभीषण यांचे कुबेर हे सावत्र भाऊ होते. जिथं रावणाने अहंकाराचा मार्ग धरला तिथे कुबेराने भक्तीचा, साधनेचा आणि सत्याचा मार्ग निवडला. कुबेरांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवानं त्यांना अमरपद दिलं. धनाचा देव बनवून अलकापुरी ही सुवर्ण नगरी दिली, जी कैलास पर्वतावरी आजही दिव्य लोकात तेजाने उजळत असते. लंका जी रावणाने काबीज केली ती मुळामध्ये भगवान कुबेरांची होती. कुबेर हे नानाविध रत्नांनी अलंकृत, गोलमुख, हसरा चेहरा, तेजस्वी शरीर, हातात सुवर्ण कलश, रत्नजडित गता, धनांच्या पिशव्या, यक्ष गंधर्व सोबतीला असे त्यांचं रूप आपण नेहमी पाहतो. आज त्या रूपाचंच दर्शन मी तुम्हाला घडवतो आहे. भक्ती आणि संपत्तीचा संगम म्हणजे महादेव यांचे शिष्य कुबेर. भगवान कुबेर कैलासावर महादेवांची आराधना करत होते तेव्हा शिवरायांनी भगवान शिव महादेवांनी त्यांना, कुबेर तू धनाचा अधिपती होशील, पण लक्षात ठेव धन हे साधन आहे, साध्य नाही. तेव्हापासून ते धनदेवता झाले. जिथे लक्ष्मी आहे तिथे कुबेर आहे, जिथे कुबेर आहेत तिथे महादेवाचे आशीर्वादही नक्की असतात. शरद पौर्णिमेच्या या दिवशी जेव्हा चंद्र अमृत वर्षाव करतोय
तेव्हा लक्ष्मी आणि कुबेर पृथ्वीवर भ्रमण करतात धन, आरोग्य आणि आनंद देण्यासाठी. त्यामुळे कुबेर मंत्र हा तुम्ही अवगत करा, आत्मसात करा आणि नित्य नेमाने त्याचं पठण करा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धम मे देही दापय स्वाहा. हा मंत्र केवळ पैसा नव्हे तर प्रसन्नता, ऐश्वर्य, समाधान देतो. माझ्याही यशाचं रहस्य तेच आहे. आजच्या या दिवशी मनापासून वंदन अभिवादन करत असताना तुम्हालाही कुबेराच्या भक्तीची दीक्षा मी देऊ इच्छितो. आपण ती स्वीकारावी आणि ऐश्वर्य संपन्न व्हावं यासाठी भगवान कुबेरांना आपल्या सर्वांसाठी मी आशीर्वाद देखील मागतो. धन्यवाद. फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.